मला वाटते हे सगळं बघून की या देशातल्या लोकांजवळ खरंच काही काम नाही, खूप बेरोजगार आहेत. किती गर्दी ते. तुम्ही देवाजवळ दर्शनाला गेले का डायरेक्ट देवाजवळ जायचा प्लॅन आहे? एवढ्या गर्दीमध्ये तर किती जण गुदमरून मेले असतात. आ मला एक कळत नाही की घरी देव असताना एवढ्या गर्दीमध्ये जायची काय गरज आहे, ते पण फक्त पाणी टाकण्यासाठी. आणि त्यांनी काय होणार आहे? देवानं काय या जगात येऊन बदल केलाय? आपल्या देशात कसली ही अंधभक्ती चालली आहे. आ म्हणजे तुम्हाला देवाच्या दर्शनाला जायचं, पण देवाजवळ जेव्हा जायची वेळ येते तेव्हा तुम्ही हॉस्पिटलला पळता. जायचं ना मग देवाजवळ. म्हणजे इतके बेरोजगार आहेत की एवढी गर्दी आणि त्याच्यात मरायला चालले तुम्ही. अहो तुम्ही कुठेही जा, जागोजागी तुम्हाला मंदिरं दिसेल, तिथं जरी तुम्ही जल टाकलं तरी देव तुम्हाला तेवढाच पावणार आहे जेवढं तुम्ही या गर्दीमध्ये घुसून टाकणार. आणि मी जात नाहीये कोणत्या मंदिरात, तरीही मला माझ्या मनातून माहिती आहे, जर देव असेल तर तो मला पावेल. कारण माझं मन निर्मळ आहे, मी कोणाचं वाईट कधीच केलं नाही. मग मला मंदिरात जाऊन हे जल आणि फूल टाकायची गरज नाही. मी असं जरी हात जोडले तरी देव मला पावणारच आहे. आणि मी इकडं खूप जणाला दुखवायले, काहीतरी क्राईम केला, काहीतरी असं वाईट वागले, आणि देवाला जर मी तिथं गर्दीमध्ये जाऊन जल फूल चढवलं तरी मला देव पावणार नाही. मन स्वच्छ पाहिजे, माणुसकी पाहिजे अंगात.